बाप्पासाठी घरात रोज काही ना काही गोड पदार्थ बनत असतात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थांची रेलचेल असते. अभिनेता आयुष संजीवने बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय पदार्थ केलाय पाहूयात. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत अभिनेता आयुष संजीव आहे. आयुष, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. गणेशोत्सवानिमित्त काय रेसिपी तू आम्हाला करून दाखवणार आहेस? माझ्याकडून असं एक्सपेक्टेशन असतं खूप की मी खूप हेल्दी खात असेन किंवा एक पर्टिक्युलर डाएट असेल माझं. तर माझं असं काहीच नाहीये. मला खूप जंक फूड आणि सगळंच खूप खायला आवडतं, पण तरी डाएट फॉलो करावंच लागतं. त्यामुळे मी नेहमी प्रयत्न करतो की असं काहीतरी खावं जे टेस्टी पण आहे आणि जे हेल्दी आहे. सो त्याचं एक कोलॅबरेशन जो शब्द आहे आजकाल नवीन आलेला, त्याचं कोलॅबरेशन म्हणून आज आपण बनवणार आहोत प्रोटीन लाडू. सो इट इज हेल्दी. अगदीच. चला तर मग तयारी करूया. येस. चला तर आपलं साहित्य आलेलं आहे. सुरुवात कशी करणार आहोत? तर सगळ्यात आधी आपल्याला तूप लागणार आहे. येस. थँक्यू. तर आता आपण वापरतो आहोत गोवर्धन तूप, जे बनलेलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून. आणि या वर्षीचा गणेशोत्सव तुम्ही सुद्धा साजरा करा गोवर्धन तुपासोबत. तू बिलीव्ह नाही करणार, पण आम्ही खरंच घरी गोवर्धन तूप वापरतो. मम्मी, आपलंवालं तूप. आणि तूप पण खूप हेल्दी आहे. म्हणजे आजकाल हे जे आहे ना, सगळे आजकाल नाही ती बुलेट कॉफी पितात, तर तूप ऍड करून ग्राइंड करतात. ओके. तर माझ्या मते गरम झालेलं आहे. हे असं शेफ लोक असं हात वगैरे करतात, ते मी फक्त बघून आलोय आणि कॉपी करतोय. तर आता आपण नट्स टाकूया. येस. आपण सुरुवात करूया पीनट्सने. म्हणजे ज्या गोष्टीमुळे याला प्रोटीन लाडू हे नाव पडलंय, पीनट्स, ते म्हणजे पीनट्स. शेंगदाणे. हो, शेंगदाणे. हेल्दी स्नॅकिंग ज्यांना आपण म्हणतो. म्हणजे मला कधीही असं वाटलं फिल्म बघताना की टाइमपास काहीतरी खावं, तर मी खातो ते पीनट्स. त्यानंतर आपण टाकतोय आता काजू. त्यानंतर आपण ऍड करूया थोडेसे बदाम. त्यानंतर आपण टाकूया वॉलनट्सला मराठीत काय म्हणतात सांग? अक्रोड. हळूहळू मी तुझा इंटरव्ह्यू घ्यायला लागलो. पिस्ता, पिस्टॅचिओस. आय थिंक आय हॅव कवर्ड एव्हरीथिंग. तर आता मी तुला अजून एक शेफ हँडिंग गोष्ट दाखवतोय बघ. सो रोस्ट करताना तुम्ही असंही करू शकता. अनदर आयुष टिप. तू एक एक गोष्टीचं नाव सांगत ना. व्हेरी गुड. आपण 2.5 चमचे 2.75 स्पून्स, असं काही नाहीये, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. मी 2-3 चमचे प्रेफर करतो. अळशी लक्षात आहे मला. तर 2 टीस्पून आपण मेलन सीड्स टाकणार आहोत. हे 2 टाईपचे मेलन सीड्स आहेत. एक प्रॉपर टरबूज आणि एक फक्त मेलन सीड्स. सो लास्ट पंपकिन सीड्स. तर आता आपण सगळं जे काय आपण ऍड केलंय, नट्स आणि सीड्स, सगळं आपण रोस्ट करून घेऊया प्रॉपरली. तर आता आपण, मला असं वाटतं बऱ्यापैकी हे रोस्ट झालंय. येस. सो ह्याला आता आपल्याला बाजूला काढून ठेवायचंय थंड होण्यासाठी. आणि तोपर्यंत आता ह्याच्यात आपण खजूर परतून घेणार आहे. खजूर रोस्ट करणार आहे आपण. ओके. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया यावाले. तर पुन्हा आता आपण वापरूया गोवर्धन घी, जे आम्ही घरी पण वापरतो. मम्मी, मला ना कुकिंग करताना असे क्लमझी लोक असतात ना, जे आजूबाजूला सगळं सांडतात, अजिबात आवडत नाही. तूप गरम होऊ दे, थोडं अजून तापू दे. येस. आणि आपले आपण खजूर आता रोस्ट करून घेऊया. तर आता मला असं वाटतं की आपले खजूर आहेत
जे प्रॉपरली रोस्ट झालेत. सो त्यात आता आपल्याला आपण जे आधी रोस्ट करून घेतले होते सीड्स आणि नट्स ते ऍड करायचे. ओके. आणि त्यानंतर हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मला ते असं पण खाल्लं तरी आवडेल असं मला वाटतं. ऍक्च्युली हा, खमंग सुटलाय. मी तुला सांगू, गोवर्धन तुपाची ना ही खासियत आहे. म्हणजे आम्ही घरी पण मम्मी जेव्हा किचन मध्ये तूप टाकते ना तेव्हा पूर्ण घराला कळतं की कुछ तो है आज आज कुछ तो होने वाला है. आता आपण याच्यात वेलची पूड टाकूया. सो 1 चिमूटभर वेलची पूड इज इनफ. आता आपलं मिश्रण ऑलमोस्ट एकजीव झालेलं आहे. तर आता आपलं हे जे मिश्रण आहे येस, ते आधी आपण घी मध्ये रोस्ट केलं, त्यानंतर त्याला कूल केलं, त्यानंतर आपण त्याला ग्राइंड केलं मिक्सर मध्ये. आता हे तयार झालंय. सो आता आपण याचे लाडू करणार आहोत. येस. सो तू पण करू शकतेस. Yes. इथूनच घे. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची. सो त्यासाठी आपण सीड्स आणि नट्स चॉप करून घेतलेत. ओके. सो आता आपल्याला लाडू त्यात ठेवून, घोळवायचं. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ही. हा लाडू आपण असा त्यात ठेवला आणि त्याला आपण असा टायर सारखा फिरवत न्यायचा आहे. आणि हा आपला कम्प्लीट लाडू असा दिसतो. नाईस. मॅजिकल लाडू जो बाहेरून क्रंची आहे आणि आतून सॉफ्ट आहे. हा पण घोळ. वाव, मस्त कोटिंग झालाय. सुपर्ब कोटिंग. तुझा हात फिरतोय पण तसा लाडवांचा. हे माझ्या डान्स स्किल्सचा फायदा होतो. तर अशा प्रकारे आपले कमी वेळात बनणारे सोपे असे हेल्दी प्रोटीन लाडू तयार झालेले आहेत. येस. तुम्हाला असं वाटेल की आता आम्ही हे टेस्ट का नाही करत आहे, तर नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नसतं. म्हणून आधी बाप्पाला दाखवायचं, मग स्वतः खायचं. व्हेरी गुड. तर खूप छान टेम्पटिंग दिसत आहेत. म्हणजे बाप्पाचा नैवेद्य तर झालेला आहे, पण तो प्रोटीन युक्त हेल्दीही झालेला आहे. Correct. येस. आणि यासाठी गोवर्धन कडून तुला ही छोटीशी भेट. वा वा वा. तुझाही गणेशोत्सव मंगलमय हो. थँक्यू सो मच. आणि एकदा आपण म्हणूया गणपती बाप्पा मोरया. मम्मी घेऊन येतोय घरी. आता वेळ झालेली आहे सोसायटी कडकदश चहा घेण्याची. चहा सोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया.